25 जुलै 2026 या दिवशी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आषाढी एकादशी दिवशी अगदी साधी सोपी आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती नसेल तर आपल्याला पूजा कशी करायची आहे, त्या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, आवर्जून कोणत्या वस्तू आपल्याला पूजेमध्ये त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी अर्पण करायच्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत बघा, ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची एकादश आहे बघा. महिन्यामध्ये बघा 2 एकादशी येत असतात आणि ह्या दोन्ही एकादश आपल्याला करणं काही वेळेला शक्य नसतं. आपण जर आषाढी एकादशीचं व्रत करून आपल्या घरामध्ये जर उपवास करून पूजा केली आणि जर सेवा काही महत्त्वाच्या जर केल्या ना तर आपल्याला अनंत असं फळ प्राप्त होतं. कारण आषाढी एकादशी खूप महत्त्वाची एकादश मानली गेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, काही व्यक्तींना जर उपवास करणं शक्य नाही पण त्यांनी पूजा आपल्या घरामध्ये ते करू शकतात. आषाढी एकादशी दिवशी आपल्याला घरामध्ये आता पूजा कशी करायची ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आषाढी एकादशी दिवशी बघा सर्वांचा उपवास असतो. आपण हा उपवास सकाळी धरतो आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडत असतो. सकाळी आपल्याला पूजा करायची आहे बघा, आपल्या घरामध्ये अभिषेक करून आपल्याला देवांची पूजा करायची आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी महत्त्वाची काही कामं सांगते बघा, ही कामं तुम्ही आवर्जून घरामध्ये करा. आधी आपल्याला थोडीफार साफसफाई करून घ्यायची, नंतर आंघोळ वगैरे करायचं आहे. त्या दिवशी आपला सर्वांचा उपवास असतो आषाढी एकादशीचा. तर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला पहिल्यांदा आपलं अंगण जे असतं ते थोडंसं स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी आवर्जून काढायची आहे बघा. त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं, उंबरट्याची आधी पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या आधी आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे बघा. तुम्हाला सांगते की आषाढी एकादशीला तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिलेला आवर्जून तुळशी माते त्या दिवशी अगदी साधी आपल्याला पूजा करायचीच आहे. पूजा करत असताना तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे, तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही. आजूबाजूची थोडीशी पाला जे पाचोळा असेल जगा आजूबाजूला जर पडला असेल तर तो थोडासा स्वच्छ करायचा. तुळशी वृंदावनाच्या खाली एक छोटीशी रांगोळी काढायची, तुपाचा निरंजन आपल्याला साईडला लावायचं, तुळशीला लांबून हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर तुमच्याकडे जर एक फूल असेल तर ते फूल तुळशी साईडला ठेवून द्यायचं आहे. तुळशीला मनोभावे नमस्कार करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर 7 संख्येमध्ये किंवा 11 संख्येमध्ये तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे. त्यानंतर घरामध्ये यायचं ना, आता आपल्याला देवपूजा करायची आहे बघा. देवपूजा ही आपल्याला अभिषेक करूनच करायची आहे. आता तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर तुम्ही साईडला सुद्धा ही वेगळी पूजा मांडणी करून सुद्धा पूजा करू शकता. म्हणजे साईडला पाट वगैरे ठेवायचं किंवा चौरंग ठेवून त्याच्यावरती वस्त्र अंथरून सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला सांगते की देवघरामध्ये आपल्याला पूजा कशी करायची, अगदी साधी सोपी. तर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पंचामृत बनवून घ्यायचं आहे बघा. तर तुम्ही पंचामृत, दूध, तूप, दही, मध, साखर, तुमच्याकडे जेवढ्या वस्तू आहेत ना त्या सर्व वस्तू मिक्स करून तुम्ही पंचामृत बनवून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीला अभिषेक करायचा आहे. विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती देवघरामध्ये जर असेल तर ती मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे बघा. आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असतानाच आपल्याला ना नित्यसेवेच्या पुस्तकातलं 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. आवर्जून पुरुष सुक्ताचं 16 वेळा पठण करा. पुरुष सुक्ताचं पठण करत असताना आपल्याला फलश्रुती पठण करायची नाही, कारण आपण अभिषेक करत आहोत. पुरुष सुक्त 16 वेळा आपल्याला पठण करायचं आहे आणि स्त्री सुक्त तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. फलश्रुती पठण करायची नाही. आता तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही तर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ना प्रत्येकांच्या देवघरामध्ये असते बघा, बाळकृष्णांची. तर तुम्ही ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घेऊ शकता आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही पंचामृताचा अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळेला पुरुष सुक्ताचं पठण करायचं आणि 1 वेळेला आपल्याला स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. बाळकृष्णांची पण मूर्ती नाही तुमच्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती जरी असेल ना तरी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आणि 1 वेळा स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. तुम्ही अशीही सेवा घरामध्ये करू शकता. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांडण आहे. विठ्ठलाचा अवतार सुद्धा आपले स्वामीच आहेत बघा. स्वामी महाराज हे भगवान विष्णूंचा अवतार आहे. स्वामी महाराज हे बाळकृष्णांचा अवतार आहेत. या जगामध्ये जेवढे देव आहेत ना त्या सर्व देवांचा जर अवतार असेल तर ते आपले स्वामी आहेत.
स्वामींची जरी तुम्ही मनोभावे सेवा केली ना आषाढ एकादशी दिवशी, तरी सुद्धा बघा तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची सेवा पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होईल. यासाठी सांगते की ज्यांच्या घरामध्ये भले नाही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, नाही बाळकृष्णांची मूर्ती, आपल्या स्वामींची मूर्ती तरी नक्की आवर्जून असेल, तर अशा प्रकारे अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना आपल्याला पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे, त्यानंतर आपल्याला मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक करायचा, त्यानंतर आपल्याला पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे. हे सर्व पठण करत असतानाच आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून वगैरे घ्यायची स्वच्छ वस्त्रानं. आता आपल्या देवघरामध्ये जर मूर्तीच नाही पण स्वामींचा फोटो आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो आहे, तर तुम्ही तो फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घेऊ शकता. फोटोला हिनात्तर लावू शकता, स्वामींच्या फोटोला हिनात्तर लावू शकता, अष्टगंध लावू शकता. सर्व देवांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि सर्व देवांची देवघरामध्ये स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ज्या देवीच्या मूर्ती असतात त्या देवीच्या मूर्तीला आपला हळदी कुंकू व्हायचा आहे. सर्व देवांना आपल्याला अष्टगंध, तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या सर्व अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर बघा आता आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, या मूर्तीला आपल्याला आवर्जून ना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता हे तुळशीपत्र अर्पण करत असताना ते कसं अर्पण करायचं आहे आणि ते त्या दिवशी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे. आता आषाढ एकादशीला तुळशीपत्र अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आषाढ एकादशी दिवशी तुळशीचं पान वगैरे तोडायचं आहे, तर ते तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून आणून घरामध्ये ठेवायचं आहे. ते आपल्याला आषाढ एकादशी दिवशी व्हायचं आहे. तर ते वाहत असताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला ते तुळशीचं पत्र तुळशीचं पान घ्यायचं. तुमच्याकडे जेवढ्या तुळशी असेल त्या सर्व तुळशी किंवा एक तुळशीचं पान तुम्ही आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि तुमची जी पण इच्छा असेल अगदी मनापासून ती इच्छा बोलायची आणि त्यानंतर ते तुळशीपत्र तुम्ही तुमच्याकडे जी मूर्ती असेल देवघरामध्ये त्या मूर्तीला ते तुळशीपत्र व्हायचं आहे. बघा आवर्जून तुम्हाला हा उपाय म्हणा किंवा ही जी एक सेवा आहे खूप महत्त्वाची सेवा आहे. जो भक्त ना आषाढ एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा आपल्या स्वामींच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करतो ना, त्याच्या इच्छित मनोकामना लवकरच पूर्ण होतात. यासाठी सांगते की तुळशीपत्र आवर्जून आपल्याला पूजेमध्ये व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आता ह्या दिवशी तुम्हाला बघा दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. अगदी साधं सोपं, पण हे सर्व करत असताना मनापासून करायचं आहे, श्रद्धेनं करायचं आहे. तुमच्या भाव मनामध्ये खरा पाहिजे आणि अगदी भक्तिभावानं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे, घरामध्ये घंटानाद करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याकडे जी फुलं असतील ती फुलं सर्व देवांना अर्पण करायचं. पण त्या फुलांमध्ये आवर्जून तुम्हाला पिवळ्या रंगाचं एकतरी फूल हे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला किंवा भगवान विष्णूंच्या फोटोला, स्वामींच्या फोटोला, मूर्तीला जे तुमच्याकडे आहे ना त्यांना नक्कीच अर्पण करायचं आहे. बघा अगदी मनोभावे, कारण ह्या दिवशी ना पिवळं फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्वाचं असं स्थान आहे. त्याचप्रमाणे आता ह्या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे देवघरामध्ये, तर आषाढ एकादशी आहे. ह्या दिवशी तुमच्याकडे जे उपवासाचे पदार्थ असतील बघा किंवा काही फळं असतील किंवा उपवासाचे जे पदार्थ असतील त्या पदार्थांचाच नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये अर्पण करायचा आहे. आता नैवेद्य अर्पण करताना बघा त्या नैवेद्यामध्ये विशेषतः केळांचा नैवेद्य हा अर्पण आवर्जून करा, कारण आषाढ एकादशीला केळांचा नैवेद्य अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर केळांचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे जे पदार्थ आहेत उपवास ते पदार्थाचं नैवेद्य जेव्हा अर्पण करता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला आवर्जून तुळशीपत्राचा वापर करायचा आहे. नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवघरामध्ये. अगदी मनोभावे श्रद्धेनं तुम्ही अगदी साधी सोपी पूजा अशी सकाळी तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये करू शकता. आपण दिवसभर उपवास करणार आहोत म्हटल्यानंतर आपल्याला फळाहार घेऊन उपवास करायचा आहे आणि हा आषाढ एकादशीचा जो तुम्ही उपवास केला ना, हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडायचा आहे. आता तो कसा सोडायचा हे पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता त्या दिवशी बघा आपल्याला महत्त्वाच्या सेवा कोणत्या करायच्या, ह्या सेवा तुम्हाला आवर्जून आषाढ एकादशी दिवशी करायच्याच आहेत. तुमच्याकडनं जर ह्या सेवा झाल्या ना तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या ज्या पण असतील त्या नक्कीच दूर होतील. बघा तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण मोठ्यातल्या मोठ्या समस्या असतील त्या समस्या नाहीशी होतील. तुमच्या ज्या इच्छित मनोकामना असतील त्या सुद्धा पूर्ण होतील आणि एक प्रकारे बघा विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळेल. तर ह्या सेवा चुकवायच्या नाहीत. पहिली सेवा तुम्हाला सांगते, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातली सेवा आहे बघा, अगदी साधी सोपी सेवा आहे. आता आषाढ एकादशीच्या सेवा करत आहोत म्हटल्यानंतर नित्यसेवा आपल्याला चुकवायची नाही. आपली काय स्वामींची जी नित्यसेवा आहे ना 3 अध्याय 11 माळी जप हे सर्व आपल्याला करायचेच आहेत त्या दिवशी न चुकता. आता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो गीतेचा 15वा अध्याय आहे बघा, सर्वांना माहिती आहे गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. गीतेची 18 नावं सुद्धा आहेत बघा, गीतेची 18 नावं आपल्याला पठण करायची आहे. गीतेचा 15वा अध्याय न चुकता आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. व्यंकट स्तोत्राचं आवर्जून 1 वेळा पठण करायचं आहे बघा.
या तिन्हीपैकी तुम्हाला जी सेवा शक्य आहे ती सेवा आवर्जून करा, पण सेवा चुकवू नका. आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. पण आपल्याला 12 ते 12:30 मध्ये कोणत्याही प्रकारची सेवा करायची नाही. वाचता येत नाही तर ह्याच्यासाठी मी सांगते, तुम्ही यूट्यूबला लावून जरी विष्णू सहस्रनाम नुसतं ऐकलं किंवा गीतेचा 15वा अध्याय नुसता श्रवण केला, व्यंकट स्तोत्र जरी नुसतं श्रवण केलं ना दिवसभरामध्ये तरी सुद्धा चालेल. पण ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येते त्यांनी आवर्जून पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ तुम्हाला करायचीच आहे. विठ्ठल 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 या मंत्राचं अखंड दिवसभर नामस्मरण करायचं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजा आणि सेवा आपल्या देवघरामध्ये करायची आहे बघा. मी ह्याच्यासाठी सांगितलं कारण काहींच्या देवघराच्या साईडला सुद्धा जागा नसते की वेगळी पूजा मांडणी करण्यासाठी. तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ह्या ज्या महत्त्वाच्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ना त्या वस्तू आवर्जून अर्पण करा. पिवळं फूल आणि तुळशीपत्र आणि नैवेद्याच्या ज्या वस्तू ह्या ज्या मेन वस्तू आहेत ना ह्या वस्तू न चुकता आपल्याला अर्पण आषाढी एकादशी दिवशी करायचे आहेत. आता हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा सोडणार आहे बघा म्हणजे द्वादशीला सोडणार आहे तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळेला उपवास सोडायच्या आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये जी चपाती भाजी जी पण तुम्ही काही साधं जेवण बनवलेलं आहे त्या सर्व जेवणांचा आधी देवघरामध्ये नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्राचा वापर करून नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः उपवास सोडायचा आहे. असं नाही की सकाळी उठायचं आणि उपवास सोडायला बसायचं, असं करायचं नाही. आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच आपण द्वादशीला उपवास सोडायचा आहे. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ. मी तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी